आमदार अमित सातमजी सध्या आमच्यासोबत आहे. सर, काल दोन्ही बंधू एकत्र आले होते, एकाच मंचावर आले होते. दोघांनी पंतप्रधानांवर टीका केले, भाजपवर टीका केले, आपल्या मुख्यमंत्रीवर टीका केले. काय सांगितलं? ते टीका तर करतच आहेत ना, गेली अनेक वर्ष ते टीका करतायत. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी टीका केली होती. आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता. आणि महाराष्ट्राच्या जनतेने कौल हा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या बाजूने दिला. याचा अर्थ की निवडणुकीच्या आधी यांनी जी टीका केली त्या टीकेला महाराष्ट्राच्या जनतेने हाणून पाडलं, मराठी माणसाने हाणून पाडलं. आणि त्यामुळे 30 कॅसेट, रुदालीची कॅसेट हे लावत आहेत. कारण त्यांच्याकडे आता दुसरा काही मुद्दा राहिलेला नाही आहे. जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होते त्यावेळेला कुठलंही विकासाचं काम किंवा मराठी माणसासाठी कुठलं चांगलं काम यांनी 25 वर्षामध्ये केलं नाही. आणि त्यामुळे दर निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या यांना मराठी माणसाची आठवण होते. यांची तीच भाषा, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही वगैरे, तेच डायलॉग आहेत. त्यामुळे हे सगळे डायलॉगला आता काय मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आणि मराठी माणूस बोर झाला आहे. आणि त्यामुळे यांच्या अशा प्रकारच्या कुठल्याही दुटप्पी भूमिकेला मराठी माणूस अजिबात भीक घालणार नाही. गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलेला विकास, गेल्या 11 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली केलेला विकास हा मुंबईच्या जनतेने, मराठी माणसांनी पाहिलेला आहे. आणि त्यामुळे मुंबईचा खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चर विकास असेल, मराठी माणसाला मुंबई शहरामध्ये घर देण्याचा जो उपक्रम असेल तो महायुतीच्या शासनाने गेल्या 11 वर्षामध्ये या ठिकाणी राबवला आहे. यांनी मराठी माणसासाठी काय केलं? यांनी मराठी माणसाला मुंबईच्या हद्दपार केला. यांनी कुठल्या मराठी उद्योजकांना संधी दिली? मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी कंत्राटदारांना यांनी संधी दिली? त्यामुळे जेव्हा दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% खायचे असतात त्यावेळेला यांना अमराठी माणूस पाहिजे आणि निवडणुकीच्या वेळेला मराठी माणूस लागतो. आणि त्यामुळे राजकारणाकरता मराठी आणि स्वतःच्या परिवाराकरता, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःची संपत्ती जमवण्याकरता यांना विदेशी, यांना इंग्रजी, यांना अमराठी सगळे चालतात. आणि त्यामुळे यांची ही दुटप्पी भूमिका ही मराठी माणसाला चांगली माहिती आहे. मराठी माणूस खंबीरपणे हा नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी उभा आहे. आणि त्याचं प्रतिबिंब येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीसाठी 8 तारखेला मनसे आक्रमक भूमिका करणार आहेत. मीरा रोडमध्ये ते रस्त्यावर उतरणार आहेत. काय नाही, असं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी ही आलीच पाहिजे, मराठी वाचलीच पाहिजे, मराठी बोललीच पाहिजे. परंतु मराठी करता गुंडगिरी करणं, या अशा प्रकारचे जे काही प्रवृत्ती हे लोक जे करत आहेत, मराठी माणसाचं नाव पूर्ण देशामध्ये बदनाम करण्याचं काम हे लोक करत आहेत. कारण इतर राज्यांमध्ये सुद्धा मराठी माणूस दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा उद्योग करीत आहे, कामधंदे करीत आहे, राहत आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे गुंडगिरी करणं, बेबंदशाही करणं याला मराठी माणूस कदापि माफ करणार नाही. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला मराठी माणूस अजिबात माफ करणार नाही. खूप खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.